पार्थ अजित पवारला कसलीही क्लीन चिट नाहीये असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। राजेंद्र मुठे यांची कसलीही चौकशी समिती नाही असंही बावनकुळे म्हणाले। तहसीलदार सूर्यकांत येवलेला अटक करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली। अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल असं वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलंय। स्थानिक पातळीवर उमेदवार पळवापळवी स्वाभाविकच आहे, मात्र महायुती एकमेकांचे उमेदवार पळवणार नाही असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं। भाजपवाल्यांनी अजित पवारांच्या कुटुंबाची माफी मागावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली। भाजप युवा मोर्चाचे आनंद कोठावले यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी जमिनीची रजिस्टर कागदपत्र चुकीच्या पद्धतीने बनवली अशी माहिती सूत्रांनी जय महाराष्ट्रला दिली आहे। पंढरपूर नगराध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होणार आहे। नगराध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेले 8 अर्ज मंजूर करण्यात आलेत। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, महिला उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होईल। सुप्रिया सुळेंनी केलेले आरोप चुकीचे, राजकीय अपरिहार्यतेतून सुप्रिया सुळेंनी आरोप केलेत। माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर शेवटपर्यंत पवार गटातच होते। ड्रग्ज प्रकरण उघडकीस आणणाऱ्यांनी आरोपी केलं। राणा जगजित सिंह यांच्या पत्रातून हा दावा करण्यात आला आहे। माझ्या मुलाच्या तोंडून भावनेच्या भरात अशब्द निघाले। अजित पवारांनी पार्थसारखं समजून बाळराजेला पदरात घ्यावं असं म्हणत माजी आमदार राजन पाटलांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली। मनसेकडून मुंबई महापालिकेच्या प्राथमिक जागांची चाचपणी सुरू आहे। मनसे नेत्यांच्या बैठकीत मुंबईतील 227 जागांचा आढावा घेण्यात आलाय। युतीच्या निर्णयापूर्वी संख्याबळाचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे। शेवगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपनं मोठा निर्णय घेतलाय। नेत्याच्या कुटुंबियाला नाकारत निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट दिले। रत्नमाला फलके यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मी जिंकणार होते म्हणून जाणीवपूर्वक माझा अर्ज बाद केला। राजन पाटलांनी प्रशासनावर दबाव टाकला। उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला थिटे यांनी आरोप केलाय। गुहागर नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक 13 मध्ये शिवसेनेकडून वडील राजेंद्र भागडे तर राष्ट्रवादीकडून मुलगा सौरभ भागडे नगरसेवकाच्या पदासाठी निवडणुकीत आहे। वडील विरुद्ध मुलगा ही लढत गुहागरमध्ये आकर्षक ठरेल। भिवंडी तालुक्यातील भाजपची ताकद विरोधकही नाकारत नाही। जिल्हा परिषद निवडणुकीत युतीसाठी भाजप सकारात्मक आहे अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली। राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची बाळराजे पाटलांवर टीका आहे। निवडणूक आल्यावर पोकळ आव्हानं देऊ नयेत असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी केलं। ठाण्यातील प्रॅक्टिस पिचवरून राजकारण तापलंय। प्रॅक्टिस पिचला नजीब मुल्लांनी विरोध केलाय। मैदान होऊ देणार नाही असं वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केलं। पार्थ पवार यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, चौकशी अहवालानंतर भूमिका मांडू असं वक्तव्य सूरज चव्हाण यांनी केलं।